श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला श्री गणेशाची आराधना करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते। गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने मनुष्याला शुभ फळ प्राप्त होतं। यासोबतच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि सर्व बाधा नष्ट होतात। कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:55 सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:28 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 18 नोव्हेंबरला गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे। या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिला जातो, चंद्राची पूजा केली जाते आणि संध्याकाळी चंद्रोदय जो आहे तो 7:16 होणार आहे। नारद पुराणानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये पूजा केल्याने नकारात्मक प्रभाव दूर होतात। एवढंच नाही तर पूजेने घरात सुख शांती येते, घरातील सर्व अडचणी दूर होतात, भक्तांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात। आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरात जाळायचं आहे या झाडाचं फक्त एक पान। हे पान जाळल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडा पिडा, नजर दोष, शत्रुबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपायाच्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बराचसा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही। जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, कलह होत असेल, आजार पण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल, की आपली मुलं खूप शिकलेली पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये की आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे। जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल, किंवा राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात। आणि जेव्हा अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय करतो, तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। आणि म्हणूनच आपल्याला आज ज्या झाडाचं पान आपल्या घरामध्ये जाळायचं आहे ते म्हणजे रुईच्या, पांढऱ्या रुईचं आपल्याला एक पान जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे। तंत्रक्रियांमध्ये विविध झाडं आणि रोपट्यांचा उपयोग हा केला जातो। असंच एक झाड आहे रुईचं। हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे। महादेवांच्या पूजेमध्ये या झाडाची पानंही अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं। शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्टीचे नष्ट करणारे तसेच तंत्रसाधनेचे जनक आहेत। याच कारणामुळे तंत्रशास्त्रामध्ये या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। ज्या घरासमोर रुईचं झाड असतं तेथे कायम सुख समृद्धी राहते, तसेच सर्व नकारात्मक ऊर्जा सुद्धा नष्ट होते। रुईच्या जुन्या झाडाच्या मुळाशी गणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि ती चमत्कारिक लाभ देणारी प्रतिमा असते। ज्या घरासमोर रुईचं झाड असतं त्या घरावर कधीही नकारात्मक शक्तींचा परिणाम होत नाही। त्या घरावर कधीही जादू, टोना, मंत्रतंत्र यासारख्या वाईट गोष्टींचा प्रभाव पडत नाही। अशा लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपाही होत असते। आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अगदी दिवसभरामध्ये कधीही रुईच्या झाडाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे। आता ह्या रुईच्या पानाला आपल्याला घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला त्याची पेस्टही तयार करायची आहे। तुम्ही मिक्सरमध्ये वाटू शकतात किंवा अगदी तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून पेस्ट केली तरीही चालणार आहे।
आता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आणि त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला ह्या रुईच्या पानाची पेस्ट टाकायची। त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपसुद्धा टाकायचं आणि ह्या दोन्ही वस्तूंना एकत्रित करून घ्यायचं आहे। आता आपल्याला 2 फुलवाती घ्यायच्यात आणि त्याची जी पुढची टोकं असतात ती एकत्र करून 2 फुलवातीची आपल्याला एक फुलवात करून टाकायची आहे आणि ती फुलवात जी आहे ती आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये ठेवायची आहे। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं। त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्यात आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला हा जो तयार केलेला दिवा आहे तो ठेवायचा आहे। आता हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे। आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला तूप एवढं टाकायचं आहे जेणेकरून हा दिवा जो आहे तो कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत, विघ्न आहेत, संकट आहेत, दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे। आता हा दिवा संपूर्ण रात्रभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा। दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपल्याला स्नान करायचे आहे आणि देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं आपल्याला उचलून घ्यायचा आहे। आता ह्या दिव्यामध्ये ज्या वाती आहेत त्या आपल्याला तशाच ठेवायच्या। त्यामध्ये आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या टाकायच्या, तसेच 5 लवंगासुद्धा टाकायच्यात आणि देवघरामध्ये आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे त्याच्या मदतीने आपल्याला हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा। फिरवताना निरंतर आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो फिरवायचा आहे। जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तो दूर होतोच होतो, पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अशाच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।